माधुरी आज बऱ्याच महिन्यांनी तिच्या माहेरी निघाली होती. तिच्या भावाच्या लग्नानंतर आज ती पहिल्यांदाच तिच्या माहेरी निघाली होती. घरी पोहोचली. घरात गेली तर घरातले सगळे वातावरणच बदलल्यासारखे वाटत होते. माधुरी हसत घरात गेली. सगळ्यात अगोदर तिने तिची बॅग खाली ठेवली आणि तिच्या आईवडिलांना जाऊन भेटली. नंतर मग तिच्या नव्या आलेल्या बहिणीला सुमनला भेटायला तिच्या खोलीत गेली. तिला मिठी मारली आणि खूप प्रेमाने विचारपूस केली. हाय वहिनी, कशी आहेस तू? सुमनने एक स्माईल देऊन हळू आवाजात म्हणाली, हो ताई, छान आहे. तुम्ही प्रवास करून थकला असाल ना? चला फ्रेश होऊन घ्या आणि जाऊन थोडा आराम करा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. हे बघून माधुरीला जरा विचित्र वाटलं. दादाच्या लग्नाला 4 महिनेच झाले होते, पण वहिनीचा उतरलेला चेहरा तिला खूप काही सांगून गेला. काही वेळाने माधुरी तिच्या आईजवळ गेली. तिच्या आईने तिला प्रेमानं जवळ घेतलं आणि म्हणाली, अगं, एवढी मोठी बॅग घेऊन यायची काय गरज होती? मी तुला म्हणाले होते ना की आता इथे ड्रेसची काहीच कमी नाही. माधुरी म्हणाली, आई, ड्रेस तर खूप भेटतील गं, पण मला ते बसायला तर पाहिजेत ना. कुठे चवळीसारखी नाजूक वहिनी आणि कुठे भोपळ्यासारखी मी. मग माधुरी बाथरूममध्ये गेली. आंघोळ करून फ्रेश झाली. तोपर्यंत सुमन तिच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन आली. माधुरीला सारखं असं वाटत होतं की तिची बहिणी जे काही करत आहे ते फक्त फॉर्मॅलिटी म्हणून करत आहे. त्यात आपलेपणा जाणवत नव्हता. ती मनापासून काहीच करत नव्हती. तेवढ्यात माधुरीला काहीतरी आठवलं. ती म्हणाली, अगं थांब ना जरा. बघ ना, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आले आहे. माधुरीने एक सुंदर ड्रेसची पिशवी काढून तिच्या हातात दिली. सुमनने वरवरच्या नजरेने त्याच्याकडे बघितलं आणि ती पिशवी उचलून तिच्या सासूच्या हातात दिली. हे बघून माधुरी हैराण झाली आणि तिच्या बहिणीला म्हणाली, काय झालं वहिनी, तुला मी आणलेलं गिफ्ट आवडलं नाही का? त्यावर सुमन संकुचित स्वरात म्हणाली, आवडलं तर खूप आहे ताई, पण. माधुरी म्हणाली, पण काय वहिनी, हे तर मी तुझ्यासाठी आणले आहे. ते तुझ्याजवळ तुझ्या कपाटात नेऊन ठेव. सुमनला काहीच कळत नव्हतं की काय करावं. ती त्या ड्रेसची पिशवी घेऊन तिथेच उभी होती. तिची सासू गुपचूप त्या दोघींकडे बघत होती. माधुरी म्हणाली, काय झालं आई, वहिनी एवढा संकोच का करत आहे? माधुरीची आई तिखट स्वरात तिच्या सुनेला म्हणाली, आता नखरे करत उभी राहणार आहेस का? ती पिशवी उचलून पण ठेवणार आहेस? माहीत नाही कसली शिकलेली आहे. दुसऱ्यांच्या मनाची काळजी कशी करायची हे पण कळत नाही. बघावं तेव्हा नाकावर राग बसलेला असतो. माधुरीच्या आपलेपणामुळे सुमनच्या आतमध्ये चाललेली घालमेल बाहेर यायला लागली. सासूचे तिखट बोलणे ऐकून सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. ती माधुरीच्या नजरेतून सुटलं नाही. माधुरी सगळ्यांसाठी काही ना काही गिफ्ट घेऊन आली होती. छोट्या बहिणीला नीताला ड्रेस, मोठ्या भावासाठी राघवसाठी शर्ट, लहान भावाला रुपेशला बूट. तिने सगळी गिफ्ट काढून बाहेर टेबलावर ठेवली. सगळ्यांनी आपापली गिफ्ट आनंदात उचलली. सुमन मात्र शांत उभी राहून सगळं काही बघत होती. माधुरीने हसत तिच्या बहिणीला टोमणा मारला, वहिनी, तू हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेली होतीस ना? मग आमच्यासाठी काय घेऊन आले आहेस? मग सुमन हसण्याचा प्रयत्न करत खाली जमिनीकडे बघायला लागली. बिचारी सुमन काय उत्तर देणार? तेवढ्यात तिचा लहान भाऊ रुपेश तिला म्हणाला, अगं माधुरीताई, वहिनीने आणलेली सगळी गिफ्ट आईने तिच्याकडे ठेवून घेतली आहेत. आता आईच तुला सगळं काही दाखवेल. त्याची आई लगेच रागात त्याला म्हणाली, रुपेश, तू आजकाल खूपच बोलायला लागला आहेस. राघव लगेच म्हणाला, यात ओरडण्यासारखं काय आहे आई? रुपेश बरोबर तर बोलत आहे. त्याची आई राघवला म्हणाली, आता तू पण सुनेची बाजू घ्यायला लागला वाटतं. आईच्या बोलण्यातला कडवटपणा माधुरीला लगेच जाणवला. यावर राघव म्हणाला, आता तूच सांग माधुरी, यात बाजू घेण्याचा संबंध कुठून आला? मी तर एक साधी गोष्ट फक्त स्पष्ट शब्दात सांगितली आहे. माहीत नाही आईला काय झालं आहे. जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हापासून मला खूप त्रास द्यायला लागले आहे. जरा काही बोलायला गेलो की लगेच आई म्हणते की तू बायकोच्या ताटाखालचं मांजर झाला आहेस. लगेच बायकोची बाजू घेतोस. गोष्टी हातातून बाहेर जाण्याच्या आधीच सुमन उठून तिच्या खोलीत निघून गेली. डोळ्यातून पाणी खाली यायच्या अगोदरच तिने पदराने ते पाणी पुसलं. मनातल्या मनात सुमन विचार करायला लागली, आत्ता कुठे माझ्या संसाराला सुरुवात झाली आहे. आत्ताच ही हालत आहे. पुढे जाऊन काय होणार आहे काय माहीत. जसे माधुरीने तिच्या भावा बहिणींसाठी गिफ्ट आणले होते
तसेच सुमननं पण सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आली होती. तिने तिच्या एकुलत्या एक भावासाठी राहुलसाठी टी शर्ट आणि आईसाठी शाल किती आवडीने खरेदी केली होती. बाबांसाठी पण एक काठी घेतली होती. तिला चांगलं आठवत होतं की ती बाहेर फिरायला जाताना तिच्या बाबांनी तिच्या पर्समध्ये हळूच 2,000 रुपये ठेवले होते. आई, बाबा आणि राहुल तिचं गिफ्ट बघून किती खुश होतील या विचारानेच तिला आनंद झाला होता. माधुरी, नीता, सासूबाई आणि रुपेश यांच्यासाठी पण सुमनने काही ना काही गिफ्ट घेतले होते. राघवने तर स्वतः तिच्यासाठी मोत्यांचा हार घेतला होता. तसेच तो टॉपसुद्धा जिच्यावर तिने फोटो काढला होता. महाबळेश्वरहून किती आनंदात ते घरी आले होते आणि एक एक वस्तू काढून सगळ्यांना दाखवत होते. सासूबाईंसाठी छान सिल्क साडी, सासऱ्यांसाठी गरम कोट, नीतासाठी टॉप, रुपेशसाठी घड्याळ आणि माधुरीसाठी गरम शाल. सासूबाईंनी एक एक करून सगळं सामान बघितलं आणि नंतर उचलून त्याच्या कपाटात नेऊन टाकलं. तेवढ्यात अचानक त्यांची नजर सुमनच्या गळ्यात असलेल्या मोत्याच्या हारावर गेली. तिच्या गळ्यात तो सुंदर मोत्याचा हार बघून नणंद नीता म्हणाली, "वहिनी, हा मोत्याचा हार पण तिथूनच घेतला आहे का? फारच सुंदर आहे. जरा दाखवतेस का?" सुमनने लगेच तिच्या गळ्यातला तो मोत्यांचा हार काढून नंदेच्या हातात दिला. नीताने तो हार स्वतःच्या गळ्यात घालताच सासूबाई लगेच म्हणाल्या, "नीता, हा हार तर तुझ्यावर खूप छान दिसतोय. चल, आत्ता काढून ठेव. कुठे बाहेर येता जाता घालत जा. रोज रोज घालून खराब होईल तो." हे बघून राघव आणि सुमनला आश्चर्य वाटलं. राघवने पहिल्यांदा सुमनसाठी काहीतरी गिफ्ट घेतलं होतं, पण आई आणि नीताने तिच्याकडून मोठ्या चालाकीने ते काढून घेतलं. याचं दुःख सुमनपेक्षा राघवला जास्त झालं होतं. राघव त्याच वेळी काहीतरी बोलणार होता, पण सुमनने त्याला इशारा करून गप्प राहायला सांगितलं. 2 दिवसांनी सुमनचा एकुलता एक धाकटा भाऊ राहुल तिला घेण्यासाठी आला. येताच त्यानेही विचारलं, "ताई, कसा झाला प्रवास आणि तुझी ट्रिप? माझ्यासाठी काय आणलंयस की नाही तिथून?" सुमन त्याला म्हणाली, "हो, आणलंय ना, थांब दाखवते." असं बोलून ती आत गेली आणि सासूबाईंना जाऊन म्हणाली, "आई, मी राहुल आणि मम्मी पप्पांसाठी ज्या गिफ्ट आणले आहेत त्या देता का?" सासूबाई म्हणाल्या, "तू पण काय बोलते सुनबाई? तू आणलेली गिफ्ट तुझे आई वडील घेतील का? आणि त्यांना सांगायची गरज काय आहे की तू त्यांच्यासाठी गिफ्ट आणलेत म्हणून? आता उद्या नीताचं पण लग्न करावं लागणार. तिच्यासाठी पण काहीतरी घ्यावं लागणार ना? थोडा घरातल्यांचा आणि पुढचा पण विचार करत जा." हे ऐकता सुमनला धक्काच बसला. आता तिला प्रश्न पडला की राहुलला काय सांगायचं. तिला काहीच सुचेनासं झालं. तिने कसं तरी स्वतःला सांभाळलं आणि हसत माघार येऊन राहुलला म्हणाली, "तुझे दाजा आल्यावरच तुला दाखवतील. कपाटाची चावी त्यांच्याकडेच गेली आहे." सुमनने असं बोलून ती वेळ तर कशी तरी घालवली. राघव आल्यावर तिने त्याला बाजूला घेऊन सगळी हकीकत सांगितली. मग त्याने आईला गोड बोलून कसा तरी राहुलचा फक्त टी शर्ट तेवढा काढून घेतला. पण त्यासाठी पण त्याला फार कष्ट घ्यावे लागले. सुमनच्या लग्नात तिच्या माहेरहून मिळालेल्या सगळ्या वस्तू आधीच तिच्या सासूने उचलून तिच्या कपाटात ठेवल्या होत्या. सुमनला आता हे माहीत झालं होतं की त्या वस्तू तिला कधीच बघायला पण मिळणार नाहीत. लग्नात तिला तिच्या नातेवाईकांकडून ज्या साड्या मिळाल्या होत्या त्यासुद्धा तिच्या सासूने उचलून तिच्याच कपाटात ठेवल्या होत्या. त्या आता स्वतः बाहेर कुठं जायचं असेल तर सुमनच्याच साड्या नेसून जायच्या. नीताने पण तिचं जुनं घड्याळ घालायचं सोडून तिच्या बहिणीचं नवीन घड्याळ घालायला सुरुवात केली होती. हे सगळं बघून सुमनला खूप वाईट वाटायचं, पण ती गप्प असायची, काही बोलत नव्हती. तिने किती आवडीने त्या सगळ्या वस्तू गिफ्ट घेतल्या होत्या. राघवला पण सगळं दिसत होतं, पण तो सुद्धा त्याच्या आई आणि बहिणीला काही बोलू शकत नव्हता. तेवढ्यात तिची नणंद माधुरी तिथे आली आणि म्हणाली, "काय चाललंय वहिनी?" तिचा आवाज ऐकून सुमन एकदम भानावर आली आणि म्हणाली, "काही नाही, या बसा." माधुरी म्हणाली, "वहिनी, तुझी खोली पण अगदी तुझ्यासारखी भकास आणि उदास वाटते. इथे एखादा कॉर्नर पीस लाव. त्या कोपऱ्यात टेबल लॅम्प आणि भिंतीवर एखादं मोराचं पेंटिंग लाव. छान दिसेल. बरं मला सांग, तुझं सामान कुठं आहे? मी तुझी खोली लावून देते. राघव दादाला तर त्याच्या कामातून वेळ मिळणार नाही आणि नीताला तर अक्कलच नाही." असं म्हणत तिने सगळ्या खोलीची रचना बघितली. ती म्हणाली, "रात्रीचं जेवण आपण बाहेरच खाऊया. मी आईला सांगितलं आहे.
त्या त्यांचं आणि पप्पांचं जेवण बनवतील. सुमन म्हणाली, नाही नाही ताई, हे तर कसं वाटेल? त्यापेक्षा मीच त्यांचं जेवण बनवते. माधुरी म्हणाली, काही नाही वहिनी, तसंही आज पप्पांना फक्त डाळ भात खायचा आहे. जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा आई गरम गरम बनवून देतील. तुला माहीत नाही किती मुश्किलीने मला 2 दिवस सुट्टी मिळाली आहे, म्हणून मी आली आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि तू आहेस की माझ्यापासून लांब पळत आहेस? खरं सांग, काय झालंय? तुझा चेहरा का पडलाय? मी आल्यापासून बघते आहे, तुझा चेहरा पडलेला आणि उदास वाटतोय. राघवदादा पण शांत शांत वाटतोय. काही झालंय का? मला काही समजेल का? सुमन नजर चोरत उदासपणे म्हणाली, काही नाही ताई, तुम्हाला उगाच असं वाटते. सगळं काही ठीक आहे. तेव्हा माधुरी म्हणाली, माझ्याशी खोटं बोलू नकोस. तुझा उतरलेला आणि उदास चेहरा बरंच काही सांगतोय. बरं, मला दाखव, राघवदादाने तुझ्यासाठी महाबळेश्वरहून काय काय आणलंय? सुमन आता पुन्हा बुचकळ्यात पडली. तिला आता काय उत्तर द्यायचं? आता काही बोलावं तर माधुरीताईंना वाटेल की मी तिच्या आईबद्दल वाईट साईड बोलते. सुमन पुन्हा एकदा खोटं बोलायचा प्रयत्न करू लागली आणि म्हणाली, काहीच खरेदी केली नाही, जाऊन फक्त फिरून आलो. हे ऐकून माधुरी म्हणाली, मी नाही मानत. असं कसं काय होऊ शकतं? जाऊ दे वहिनी, चल ना तुझे फोटो दाखव. मग सुमनने महाबळेश्वरचे फोटो माधुरीला दाखवायला दिले. फोटो बघत बघत माधुरी खूप खुश झाली. एका फोटोत राघव सुमनच्या गळ्यात खूप सुंदर मोत्यांचा हार घालत होता. ते बघून माधुरी म्हणाली, हे बघ वहिनी, तुझी चोरी पकडली गेली. हाच हार घेऊन दिला आहे ना दादाने? आता तर सुमनला खोटं बोलणं खूप मुश्किल झालं होतं. तिने हळूहळू तिच्या मनातली एक एक गोष्ट तिच्या नंदेला सांगायला सुरुवात केली. माधुरी पण गंभीर होऊन सुमन जे काही सांगत होती ते ऐकत होती. मग ती तिच्या वहिनीच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, काळजी करू नको वहिनी, सगळं काही ठीक होणार आहे. आता आपण सगळे बाहेर फिरायला जाणार आहोत. तू पण लवकर तयार हो. आवर चल, राघवदादा पण ऑफिसमधून येतच असेल. पण सुमनला मनातून खूप भीती वाटायला लागली होती. अरे देवा, आता काय होणार? ती विचार करायला लागली की माधुरीताईंना मनातलं सगळं सांगून तिने चुकीचं तर केलं नाही ना? बाहेर ती सगळ्यांसोबत बसली होती खरं, पण मन जरा पण लागत नव्हतं. सगळे आनंदात नाचत गप्पा मारत मजा मस्ती करत होते. पण सुमन सगळ्यांसोबत असून पण एकटीच होती. बाहेरून फिरून आल्यावर पण सगळी रात्र तिला झोपच लागली नाही. तिच्या चेहऱ्यावर दिसत असलेलं टेन्शन राघवपासून लपलेलं नव्हतं. त्याने बऱ्याच वेळा तिला विचारलं तर तिने खोटं सांगितलं की तिचं डोकं खूप दुखत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नाश्ता झाल्यानंतर माधुरी सुमनच्या खोलीत आली आणि तिच्या भावाला म्हणाली, दादा, आज कामावरून सुट्टी घे. आज आपण सगळे मिळून माझ्या मैत्रिणीच्या रेवतीच्या घरी तिला भेटायला जाणार आहोत. तिने आपल्या सगळ्यांना तिच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपापली कामे पटापट आवरून तयार व्हा. सुमनने पण तिची सगळी कामे पटापट आवरली आणि रेवतीच्या घरी जाण्यासाठी तयार व्हायला लागली. तेवढ्यात तिची धाकटी नणंद नीता तिच्या खोलीत आली आणि तिच्या हातात तो मोत्यांचा हार देत म्हणाली, वहिनी, आईने हा हार तुला घालण्यासाठी दिला आहे. तिने तो हार आणि घड्याळ टेबलावर ठेवलं. हे बघून सुमनला खूप आश्चर्य वाटलं. राघवला पण काहीच कळत नव्हतं की हा चमत्कार झाला तरी कसा. ते सगळेजण रेवतीच्या घरी गेले. जेवण झाल्यानंतर सगळेजण परत घरी आले. पण माधुरीने तिच्या भावाला आणि वहिनींना एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर फिरायला पाठवलं. राघव आणि सुमन फिरून घरी परत आले. त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. ती त्यांची खोली त्यांना वाटतच नव्हती. त्या खोलीत सगळं काही बदललेलं होतं. सुमनने बघितलं तर माधुरी मागे उभी राहून गालातल्या गालात हसत उभी होती. सुमनला हे समजायला वेळ लागला नाही की हा सगळा चमत्कार माधुरीताईंमुळेच झाला आहे. राघवला काही समजलं, काही नाही समजलं. संध्याकाळी माधुरीची ट्रेन होती. ती तिच्या सासरी परत निघाली होती. सगळी तयारी झाली होती. सुमन माधुरीसाठी चहा घेऊन तिच्या सासूच्या खोलीत निघाली होती. खोलीच्या बाहेर पोहोचताच तिच्या कानावर काही शब्द पडले. माधुरी तिच्या आईला म्हणत होती, आई, आज तू जसे सुमन वहिनीसोबत वागत आहेस, उद्या जाऊन वहिनी पण तुझ्यासोबत तशीच वागली तर तुला वाईट वाटेल ना. पण तेव्हा तुम्ही लोक तिच्याकडं बोट उचलू शकत नाही.
तिला वाईट म्हणायचा, बोलायचा हक्क तुमच्याकडे नसणार आहे. कारण तेव्हा खूप उशीर झाला असणार. ती आता नवी नवरी आहे. आता तुम्ही लोक तिच्यासोबत जसा व्यवहार कराल ते आयुष्यभरासाठी तिच्या नाजूक मनावर छापले जाणार आहे. तिच्या मनात तुझ्यासाठी कुठले स्थान निर्माण करायचे, चांगले की वाईट, हे तुझ्या हातात आहे. तिच्या मनात तुझ्याबद्दल आदर, प्रेम, माया निर्माण कसं करायचं हे तू ठरव आई. वहिनीला आपले बनवण्यासाठी तिच्याकडून काही हिसकावून घेऊ नकोस. उलट जे तुझ्याकडं आहे ते तू तिला दे. आणि नीता, वहिनीची कुठलीही वस्तू तू तुझ्या कपाटात ठेवणार नाहीस. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्ही लोक दादाला टोमणे मारून त्रास देऊन त्याला पण कायमचे गमवून बसाल. आत्तापर्यंत जे काही तुम्ही केलं ते आता बस करा. इथून पुढे थोडं चांगलं वागायचं बघा. हे सगळं ऐकून सुमन दरवाजातच चहाचा ट्रे हातात घेऊन डोळ्यातून अश्रू काढत होती. ती आत आली आणि म्हणाली, ताई, तुमच्यासारखी नणंद खरंच सगळ्यांना मिळाली पाहिजे. असं म्हणत तिने चहाचा ट्रे टेबलावर ठेवला आणि माधुरीच्या पाया पडायला लागली. तेवढ्यात माधुरीने तिला मिठी मारली. माधुरीच्या आईच्या कडवट वागण्यामुळे त्यांच्या घरातली शांतता भंग झाली होती. अशातच माधुरीने तिच्या आईला आणि बहिणीला असा काही धडा शिकवला की त्यामुळे घरात गेलेली शांती पुन्हा परत आली.